अपील केलं आहे. तर पक्ष आणि चिन्ह आणि नागालँड संबंधीचं मॅटर आज आहे. कोर्ट नंबर 4 आज फक्त 2:30 वाजेपर्यंत बसणार आहे. 1 ते 2 लंच असतं. मॅटर 52 नंबरला आहे, 52 आणि 52.1. त्यामुळे पोचण्याची शक्यता कमी आहे आणि जरी पोचलं तरी काही इफेक्टिव्ह हिअरिंग होणार नाही आहे. त्यामुळे ह्याच्यात तारीख मिळण्याची दाट शक्यता आहे. फक्त या पक्ष आणि चिन्हासंबंधी मार्चमध्ये दादांना सांगितलं होतं तुम्ही पवारसाहेबांच्या पिटिशनवर रिप्लाय फाईल करा 4 आठवड्याच्या आत. आता 4-5 महिने झाले तरी दादांनी रिप्लाय फाईल केला नाही आहे. साहजिक त्यांचं लीगल स्ट्रॅटेजी तीच आहे की हे मॅटर लांबवायचं आहे. तो कोर्ट त्याच्यावर आज काय म्हणतं ते पण आपल्याला बघावं लागेल. तारीख पडण्याची दाट शक्यता आहे, पण आपण बघू काय होतं ते. नागालँडच्या प्रकरणावरती देखील आज हिअरिंगची शक्यता आहे. नागालँडचं प्रकरण नक्की काय आहे? बघा, नागालँडमध्ये जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तर राष्ट्रवादीचे जे 7 आमदार होते नागालँडचे ते सगळे अजितदादांबरोबर गेले. त्यावेळेस पवारसाहेबांनी लगेचच तिथल्या अध्यक्षांकडे एक पिटिशन दाखल केली की ह्या 7 आमदारांना तुम्ही डिस्क्वालिफाय करावं. त्याच्यावर 6-7 महिने तिथल्या अध्यक्षांनी काहीच केलं नाही आणि जसं इलेक्शन कमिशननी दादांच्या बाजूंनी निर्णय दिला पक्ष आणि चिन्ह, नागालँडच्या अध्यक्षांनी सांगितलं पक्ष हा अजितदादांकडे आहे त्यामुळं ह्या आमदारांना मी डिस्क्वालिफाय करू शकत नाही. त्याच्याविरुद्ध पवारसाहेब इथे आले होते. मागच्या आठवड्यात या मॅटरमध्ये नोटीस इश्यू झाली आणि त्यावेळेसच सांगण्यात आलं की हे मॅटर पक्ष आणि चिन्ह बरोबरच ऐकलं जाईल. आता ह्याच्यात शनिवारी तारीख आली होती 23 जुलै पक्ष आणि चिन्ह आणि नागालँडची, पण काल पवारसाहेबांच्या वकिलांनी स्पेशल रिक्वेस्ट करून मेन्शन करून हे मॅटर आज बोर्डावर लावून घेतलं आहे. पण ते शेवटचं मॅटर आहे आणि 2:30 वाजेपर्यंत जसा हा बेंच बसणार आहे त्यामुळे पोचण्याची शक्यता कमी आहे आणि पोचलं तरी मॅटर तरी त्यात काय होणार नाही, तारीखच पडेल. फक्त दादांनी जे उत्तर दिलं नाही आहे, मार्चमध्ये दादांना सांगितलं होतं 4 आठवड्याच्या आत उत्तर द्या, ते अजून 4 ते 5 महिने झाली तेव्हापासून त्यांनी उत्तर दिलं नाही. त्यावर कोर्ट काय म्हणेल ते आपल्याला बघावं लागेल. आज पुढची तारीख पडण्याची परत दाट शक्यता आहे हे मी सांगू इच्छितो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.